आता आपण निघालेत वाढीवसाठी. आपला प्रवास झालेला आहे चालू. राहुल आहे, मयूर आहे, हर्षद आहे, बरेचशा काय. आता आपण सफाळ्याला आले. सफाळा काय आपण आता CNG भरतोय. CNG आपल्या गाडीची खूप कमी आहे. नितीन दादा पण आपल्यासोबत आहे. सगळे आहेत. तर गाईज आपण चायनीज वगैरे घ्यायला चाललेत. अनिकेत दादा आहे, मी आहे. सगळ्या मुलांना भूक लागली आहे तर आपण चायनीज घेऊ सगळ्यांसाठी. आता थोडं पुढे दुकान आहे सफाळ्याला, आपण चायनीज वगैरे घेऊ. सगळ्यांना भूक लागला आहे. तर अनिकेत दादा पण आहे आपल्यासोबत. तर सफाळ्याला आपण पुढे आता चायनीजचं दुकान आहे. हर्षद दादा वगैरे तिथेच आहे. आपण त्याच्याकडे पोचू. भरपूर टाईम झालेला आपल्याला. वाडीला शोला पण जायचं आहे. तर शोवरून आपल्यासोबत आज बरेच जण असतील. काय बोलतो? तर थोडं दुकानात वळतो. दुकानात वळल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो पुढे आपल्यासोबत कोण कोण असणार आहे, कोण नाही. तर पुढे बघा तुम्ही एंडपर्यंत ब्लॉग हा. आता आपल्याला जेवण घेतो. जेवण म्हणजे चायनीज. आज आपण चायनीज खाऊ. चायनीज घेऊ. पण जेवण आले नाही म्हणत घरी. जेवण आले तरी डबल जेवतात सगळेजण. फ्राईड राईस. आपला मित्र अनिकेत आज त्याने आम्हाला पार्टी दिली. आज काय म्हणाला रायगड बांधर केला लागली. आपल्याला मी वाढवलं आगमन चालण्या मागवला. मी पाणी लागेल ना 2 लिटरची एक बाटली घेऊन दोन पाणी वगैरे सगळं घेऊन. तर गाईस आपल्याला राशन वगैरे घेतलेलं आहे जेवायला सगळ्यांना. अरे ती व्हेज आहे. सगळ्यांना भूक लागलेली आहे. जेवून आले तरी भूकतात. क्या बात आहे. ड्राईव्ह कर. हा काय आता चाललो वाढवला. आज आमचा सोय आज या नक्की मी बघायला रात्री या. फक्त रात्री 1 वाजता सोय आमचा. फक्त 1 वाजता. तर गाईज आता आम्ही पोचलेलो आहेत लोकेशनला. परेश काका वगैरे सगळे, प्रेमदादा वगैरे आहे आपल्यासोबत वाढीवला. सगळेजण आता निघालेले आहेत. आता आपण डायरेक्ट चालत डायरेक्ट वाढीव तुम्हाला दाखवतो. डायरेक्ट पुढे वाढीवला डायरेक्ट कसं जातात आपण ते. प्रेमदादा तू काय बोल. भाई बोल भाई. आज जाम तर मलकाराची अजय गायकवाड आहे. काय बोलता? गेल्या वर्षी ते काका बोलत होते ना. हा भाई दरवर्षी आपल्याला बोलवत असतो त्यांच्या मंडळात. खूप हौशी पोरगा आहे आणि खूप चांगला पोरगा आहे. आपल्या सगळ्यांचा खूप मित्र आहे. आपला चांगला खूप जवळचा मित्र आहे. तर बघा तुम्ही आता पुढे तुम्हाला मी दाखवेलच ब्लॉग मध्ये. सगळेजण असतील आपल्यासोबत. तर गाईज आता आपण निघालोय वाढीवसाठी. तर आमचा प्रवास बघू शकता तुम्ही कसा असणार आहे. खडतड वगैरे रस्ता आहे. आता आम्ही चाललो ब्रिजवर चाललो. आम्ही सर्व मुलं चालतो. आमची तिकडे गाडी आम्ही तिकडे पार्किंग केली. तिकडे आमची गाडी आमची तुला फार थकलेत आम्ही. आमचा मामा आहे ना आम्हाला टाकून गेला आता घरी. गाईस बघू शकतात मामांना. मामा जाऊ तिकडे गाईस पापडे दिसलं गाईस. तर काहीच तुम्हाला मी पुढे दाखवतो आपण कोणत्या रोडने चाललेले आहेत वाढीव गावासाठी. तर सगळेजण चालत येतात. अजून येते. अर्धा तास झाला चालतच आम्ही पुढे हळू. सगळं आपलं फक्त पॅड आहे आणि गिटार आहे. पॅड गिटार घेऊन
चाललो आहेत. आता बघूया किती टायमाने पोचतात ते. जेवण वगैरे आपल्या हातातच सगळं घेतलेलंच आहे. तर मी तुम्हाला पुढे दाखवतो. तर बघा. तर गाईज बघा कुठे आहेत. या रस्त्याने आपण प्रवास झालेला आहे आपला चालू वाढीवसाठी. ही वैतरणाची खाडी तिकडनं आपल्या ह्या ब्रिजवरनं चालतोय पुढे पुढे. आम्ही फर्स्ट टाइम आले तिकडनं ब्रिजवरनं चालत चालत. तर आम्ही अगोदर यायचे. तर गाईज आम्ही अगोदर यायचे वाढीसाठीच गेल्या मागच्या वर्षी पण आम्ही आलेले. तर मागच्या वर्षी तिकडनं होळी होती. होळी तिकडनं आम्ही होळीतून जायचे सगळं आपलं सामान घेऊन. आणि फक्त यावर्षी आपलं सामान नाही आहे, त्यांचंच सामान आहे. प्रेमदादा त्यांचं तुम्ही बघितलं असेल. प्रेमदादाला मागे परेश दादासोबत होता. त्यांचं सगळं सामान आहे. तर फक्त आपला पॅड असेल आणि गिटार असेल, बाकी काय नाही. सगळेजण आहेत आपल्यासोबत. हे बघा सगळेजण लाईनीत चालत आहेत. नाही इकडे ट्रेन वगैरे येणार नाही काय काय. तर आपला प्रवास असाच चालू राहणार आहे. तुम्ही पुढे बघत राहा आपला ब्लॉग हा एंडपर्यंत. आणि जर हा ब्लॉग वगैरे तुम्हाला आवडला असेल, वाढीवकरांसाठी सांगतो, तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर ब्लॉगला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. फर्स्ट टाईम ब्रिजवरून आपण चालतो वैतरणाच्या पुलावरनं. ते बघा कुठे बसले जेवायला. दगड फेकून मारत त्यांना. तर ते खालती आमच्यापेक्षा अगोदर येऊन बसलेत. कसे बसलेत बघा. पुढे दाखवतो मी तुम्हाला. जेवायला बघा आम्ही कुठं कसे बसलेत ते. वैतरणा पूलच्या खालती मग कसे येतात बिचारे. घरी घेऊन आले तरी अरे देवा. तर गाईज आम्ही दोघे तिघे आपण इथे जेवायला बसलेत तिघे जण. तर ते तिकडे बसलेत. तर ते तिकडे बसलेत, आम्ही इकडे बसलेत. आम्ही इकडे आता जेवतो. नंतर पुढे आपण भेटू जेवण वगैरे झाल्यावर. तर गाईज फायनली आपण पोहोचलेले आहेत वाडीला. पूर्ण तयारी वगैरे चालू आहे आपली. इकडे आपला सामान असणार आहे, सामान वगैरे लागेल. सगळेजण आलेले जमलेले आहेत. बाप्पा पण आलेले. सगळं सामान वगैरे लागतं आपलं. सेटअप पूर्ण रेडी, तयारी वगैरे चालू आहे जोरदार. तुम्हाला मी दाखवतो पुढे सगळं सेटअप वगैरे लागल्यावर. सेटअप आता चालूच आहे आपला सेटअप वगैरे लावायचा. मग मी तुम्हाला पुढे दाखवतो. तुम्ही ब्लॉग एंडपर्यंत हा बघत राहा. आपला सगळा सेटअप वगैरे रेडी आहे. सगळेजण आलेलं. वाढीवची पब्लिक पण आपल्यासोबत. सगळं सामन्याला टोनिंग वगैरे करतोय दादा. सगळं सामान वगैरे सेटअप होतं. गणपती बाप्पा आलेले आहेत. आता थोड्याच वेळात आपण वाजवायला घेतील. सगळं साऊंड वगैरे चेक होतील आपल्याला. साऊंडला आणि आपल्यासोबत सुरज दादा पण आहेत. दरवर्षी असतात. त्यांचं सगळं साऊंड आहे. त्यांचा मुलगा छोटा. हा त्यांचा मुलगा छोटा. तो पण असतो कामासाठी. ट्युनिंग वगैरे होत आहे ड्रमसेटची. कारण आपलं सामान नाही, दादा त्यांचं सामान आहे. तर ट्युनिंग वगैरे परत साईजच आहे. आणि हर्षदाचा ट्युनिंग वगैरे करतोय. सामान वगैरे झालेलं आहे. सगळं ट्युनिंग वगैरे करायची बाकी आहे. तो ट्युनिंग वगैरे झाल्यानंतर आपण सामान वगैरे चेक करू. आत्ताच आपला पॅड वगैरे चेक करून झालेला आहे. इकडे सामान वगैरे लागते. नितीन दादा वगैरे आलाय. हाय गाईज, आज फुल धमाल आहे. आज फुल शो कडक असणार आहे.
हर्षद दादा आता झाला ढोलकी घेऊन आपलं सगळं सेटअप झाल्यानंतर आलाय हर्षद दादा. तर दादानी सगळेजण जमा झालेले आहेत, सगळेजण आलेले आहेत आपल्या सोबत. सनी दादा वगैरे सगळे आलेले आहेत भाई. हॅलो हॅलो हाय. मनीष दादा वगैरे सगळे आलेले आहेत. दादा वगैरे रेडी होऊन सगळेजण आलेले आहेत, रेडी वगैरे झाले. सामान वगैरे आपलं सेट वगैरे होतं, सगळेजण आलेले आहेत. अजून थोडी गर्दी यायची बाकी आहे. हर्षद दादा भरपूर लेट आलाय थोडं. दादाने गाडी घेतली हर्षद दादाने नवीन, थोडं चेक वगैरे होतो. आपला पॅड वगैरे लागलेला आहे. मी तुम्हाला पुढे दाखवतो, पुढे ब्लॉग एंड पर्यंत नक्की बघत राहा. पोलिसांच्या कुणी लागायचा नाही खाली ठेवून बापा दिला आताच वाजून वगैरे झालेला आहे आपला. आता थोडा ब्रेक आहे. ब्रेक नाही तर आपण परत पुढे भेटूया. पुढे तुम्हाला मी फुल आपला सेटअप बिटअप आता. तर गाईज आता थोडा आम्ही आराम वगैरे करतो. पब्लिक आताच गेलेली आहे. तर सगळेजण जेवायला वगैरे गेलेत. तर आपलं इन्स्ट्रुमेंट वगैरे सगळं थांबलेलं आहे थोड्या वेळ. टीप दाखवतो मला. टीप पडली आहे. टीप एवढी पडली आहे काय माहिती नाही.
तर काही आता सगळेजण ब्रेक आहे, तर सगळेजण जेवायला बसलेत. तर आपण पुढे नंतर बघू. तर दादा वगैरे सगळे जेवायला बसले लागतात. प्रोग्राम आता चालू आहे, जेवण वगैरे आले आता वाजवायला चालू और सुरू. परत आता क्राऊड इथे वाढेल. चला शेवटची 5 मिनिटं आहेत. आता नाचायला कंजूसी करू नका. त्यासाठी नाचायचं. बायांना काय बनवायचे? कांदे घेऊन नाचायचं आहे. हे का याची नादाला कांदा झाला. आता बटाटी वांगी. अजून काय बनवायचे? मुलचंद भाऊजा पाहिजे. मुलचंद भाऊजा. वा वा मुलचंद भाऊजा. या मुलचंदच्या नादाला माझ्या बायाला तर गाईज आपला फायनली सेटअप वगैरे पॅकअप वगैरे झालाय. बाप्पाला आपण निरोप वगैरे देतोय बघा. तर फायनली आपलं पॅकअप वगैरे झाला. आता आपण निघतो. ब्लॉग एंड करायचा टाइम वगैरे झाला आपल्याकडे. ब्लॉग पुढे आपण एंड करू. अजून तुम्हाला थोडं दाखवतो. आपण ब्लॉग हा एंड करू. हे बघा सगळेजण झालेले आहेत रेडी. हाय गाईज, पॅकअप वगैरे झालाय. पुढे ब्लॉग तुम्हाला दाखवतो. पुढे ब्लॉग आपण एंड करू. तर गिफ्ट दिलाय वाडीवकरांनी आपल्याला काकांना. तर तुम्हाला ब्लॉगमध्ये काय बोलायचं आहे आपल्या? माझे फ्रेंड आहेत. हा कीबोर्डिस्ट आहे, पॅडिस्ट आहे. हे मला खूप मानतात. म्हणजे खूप आधीपासूनच. पण हा ना मी मुलासारखंच वागवतो. कधीच काय कमी नाही पडू देणार, कधीच नाही. आणि हे मुलं अशी आहेत, यार मला खूप आवडते. मी ह्यांच्यासाठीच या गावात येतो. वर्षातनं एकदाच फक्त शोला. वाडीव गावासाठी. हरीश दादा दरवर्षी चांगला शो करतो. त्याचा धन्यवाद. थँक्यू. आणि थँक्यू सगळी. असंच बोलवत जा. आता फोड. आता अनबॉक्सिंग कर. काकाला गिफ्ट दिलं. काय मला माहिती नाही. वॉच दिलेला गिफ्ट आपल्या काकाला. गणपती आहे ना, श्री गणेश मंडळाने गणपती हो. दिलाय. छान वाटते खूप. थँक्यू. धन्यवाद. मस्त. रूम मध्ये घडायला नाही आज. आता हे कंटिन्यू राहील. काका लवकर पण उठेल. खरोखर नाही. आता हा ब्लॉग सकाळपासून चालू होता. शेवटचा आहे. एंड करत आहे. तुम्हाला खूप आवडलं असेल तर सबस्क्राईब करा माझ्या मुलाला. आणि लाईक पण करा. आणि पुढच्या ब्लॉगला पण नक्कीच भेटूया. आता डायरेक्ट नवरात्रीचा शो आपला रिहर्सल पण तर खूप जोरात चालू आहे. पण नवरात्री आपली खूप जोरात आहे यावर्षी. खूप जोरात आहे. नक्की या नवरात्री बघायला. पालघर बजरंग दल दांडिया मुकेश दादा हे तिकडूनचे अध्यक्ष मेन आहेत. तुम्हाला काही तिकीट वगैरे लागलं तर कॉन्टॅक्ट करा.
या ब्लॉकवर नंबर मिळेल तुम्हाला. थँक्यू, धन्यवाद.